नमस्कार. त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीच्या फॅमिलीमध्ये मी माधुरी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी टॅरो कार्ड रीडर, ॲस्ट्रोलॉजर आणि न्यूमरोलॉजिस्ट आहे. त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये मध्ये एक टीचर म्हणून काम करते. गेले 2-2.5 वर्ष झाले मी या संस्थेशी किंवा आपण म्हणतो त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीचा एक फॅमिली मेंबर म्हणून जॉईन झाले होते. पुढे आपण बघताच आहात मी माझी प्रगती करत करत इथपर्यंत आले. त्यासाठी विजय बाबा सरांचे खरंच खूप आभार मानले पाहिजे की त्यांनी एक प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांना हा जो दिलेला आहे की जे शिकत आहेत त्यांचं नॉलेज भर पडण्यासाठी नक्कीच आम्ही सगळे तुमच्यासाठी छोटे छोटे क्लासेस, छोटे छोटे काही नवीन नवीन हिलिंग टेक्निक्स म्हणा, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही नेहमीच नवीन नवीन उपक्रम घेऊन येत असतो. त्याचबरोबर तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चांगला बदल घडवण्यासाठी आपल्या इथे आपण नेहमीच कार्यक्रम घेत असतो, क्लासेस घेत असतो. तुम्ही तुमचं नॉलेज वाढवत असता, बरोबर आहे. आता सध्याचा जो पिरियड आहे तो आपला सगळ्यांना माहित आहे की उद्या होळी आहे, परवा धुलीवंदन आहे, बरोबर आहे. होळीची पौर्णिमा आहे, बरोबर आहे. सगळ्यात मोठी पौर्णिमा जसं रात्रींमधनं 2 रात्री मोठ्या असतात. एक दिवाळीची रात्र आणि एक होळीची. या 2 रात्री खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही काढून टाकण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चांगली गोष्ट आणण्यासाठी याच खूप छान पद्धतीने मदत करत असतात. बरोबर आहे. सगळ्यांना होळीची गोष्ट माहितीच असेल, तरी आपण थोडक्यात बघणार आहोत, की आपण होळी का जाळतो? कोणाला माहिती आहे का आपण होळी का जाळतो? कोणाला माहिती आहे? एक तुमचा व्हर्चुअल हँड रेज केला तरी चालेल. कोणाला माहिती आहे आपण होळिका दहन का करतो? ठीक आहे, आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत. खूप लॉंगमध्ये मी नाही सांगणार. ज्यांना माहिती असेल त्यांना ठीक आहे. तर आपण एक हिरण्यकश्यप राजा होता, बरोबर आहे. त्यांनी खूप तप साधना केली. बरोबर आहे. त्यांनी वरदान मागितलं ब्रह्माकडून, की मला अमर कर किंवा माझं मरण कोणाच्याच हाताने होऊ देऊ नये. ना सकाळी ना रात्री अशा पद्धतीने कुठल्या शस्त्रानी अशा पद्धतीने त्यांनी वर मागितला, की माझं मरण त्याला असं वाटलं, की आपल्याला कोणीच मारू शकणार नाही. सो त्यांनी तसं वरदान ब्रह्मांकडनं घेतलं आणि ब्रह्मांनी ते दिलं. मग त्याला एक पुत्र झाला. बरोबर आहे. त्या पुत्राचं नाव होतं प्रल्हाद. बरोबर आहे. पण हिरण्यकश्यपाला या सगळ्या जे वरदान मिळालं होतं त्याच्यामध्ये एक अहंकार, एक गर्व क्रिएट झाला. बरोबर आहे. सो तो हा तो दूर करण्यासाठी पुढची गोष्ट आहे. सो जेव्हा त्याचा मुलगा भगवान विष्णूचा तो खूप प्रिय भक्त होता. त्याला असं वाटत होतं हिरण्यकश्यपाला, की सगळ्यांनी माझी पूजा करावी, भगवान विष्णूंची कोणी पूजा करू नये. पण त्याच्या घरामध्ये त्याचाच मुलगा जेव्हा भगवान विष्णूंचा खूप जास्ती पूजा करत होता, त्यांचा अनन्य भक्ती करत होता, ते त्याला बघवत नव्हतं. त्यामुळे तो भगवान अ, विष्णूला म्हणायचं, की "बाबा माझ्यामध्ये काय आहे असं? तुझ्यामध्ये काय आहे जे माझ्यामध्ये नाहीये? मी तर अमर आहे. मला कोणीही मारू शकणार नाही." तर त्याला या गोष्टीचा अहंकार होता. पण त्याचा जो मुलगा होता प्रल्हाद, तो भगवान विष्णूंचा भक्त होता. तर त्याला त्याचा खूप राग यायचा. त्यांनी भक्त प्रल्हादला खूप वेदना दिल्या हे आपण बघितलं. त्याच वेदनेमध्ये त्यांनी भरपूर प्रकारे त्या प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला खूप यातना देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जे हिरण्यकश्यप राजा होता, त्याची एक बहीण होती होलिका. मग त्या दोघांनी मिळून एक कट रचला, की माझ्याकडे असं एक वस्त्र आहे, जे मी पांघरलं, जर मी अग्नीमध्ये बसली तरी मी जळणार नाही. हे तिला माहिती होतं, की जेव्हा ती आपण साडी किंवा जे वस्त्र होतं, ते जर मी अंगावर घेतलं, तर मला कुठलीच आग जाळणार नाही, हे तिला माहिती होतं. मग ती म्हटली, की "एक चिता पेटव, त्याच्यावरती मी भक्त प्रल्हादाला घेऊन बसते." ती तशी बसली. ठीक आहे. आणि होळी पेटत राहिली. पण म्हणतात ना, "देव तारी त्याला कोण मारे?" तर अ, प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करत राहिले आणि एक जोरात हवेचा झुळूक आला आणि त्या हवेच्या झुळुकावरनं तिने जे पांघरलेलं, ओढलेलं वस्त्र होतं, ते भगवान प्रल्हादांच्या अंगावरती गेलं आणि त्यांचा जीव वाचला आणि ती होलिका पूर्णपणे जळून गेली. कारण तिच्यामध्ये अहंकार होता, तिच्यामध्ये राग होता, द्वेष होता. सो हे जे आपण होळिकामध्ये जो मेन होळी होळी जाळण्याची प्रथा याच्यासाठी आहे, की
तुमच्या आजूबाजूला जे पण निगेटिव्ह एनर्जीज आहेत, जे पण तुमच्यामधले पण दोष आहेत, ते सगळं बर्न करा किंवा ते काढून टाकण्यासाठी हा होळीचा पर्व आपण मनवतो. त्याचबरोबर लगेचच आपला 15 दिवसांनी लगेच आपलं नवीन वर्ष सुरुवात होतं. म्हणजे जे मागच्या वर्षीपर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत, ते सगळं तुम्ही इथेच होळीमध्ये जाऊन नवीन वर्षासाठी नवीन उमेदीने नवीन तुमच्या संकल्पना घेऊन उभे राहा. तुमच्यामध्ये जे द्वेष आहे, तुमच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे किंवा तुम्हाला असं वाटत आहे, की आपल्या बाजूला खूप सारी निगेटिव्हिटी तयार झाली आहे, कोणी आपल्यावर काही केले आहे. तुमच्यामधला अहंकार, तुमच्यामधलं जे द्वेष आहे, तुमच्याबद्दल दुसऱ्याबद्दलचा जो मत्सर आहे, ते सगळं तुमच्यामधल्या जे निगेटिव्ह फीलिंग्स आहे, जी अँक्झायटी आहे, जे त्रास आहे, जे आजारपण आहे, ते सगळं काही तुम्ही या होलिका मातामध्ये दहन करू शकता आणि तुम्हाला यातून सुटका मिळण्यासाठी सगळ्यात मोठी संधी असते ही रात्र. म्हणून आपण होलिका दहन करत असतो. म्हणजे सगळ्यात जास्त निगेटिव्ह एनर्जी काढण्याचं काम ही होलिका माता करत असते. बरोबर आहे? सगळ्यांना समजलं आपण का होलिका दहन करतो. बरोबर आहे, की जे आपल्या वातावरणामध्ये दूषित झालेल्या गोष्टी सुद्धा जळून भस्म करते. कारण त्याच्यामध्ये आपण काही हर्ब्स, काही काड्या अशा पद्धतीने टाकत असतो. त्याबरोबर शेणाच्या ज्या गोवऱ्या टाकत असतो, ते एक वातावरण शुद्धीकरण सुद्धा करतं आणि त्याचबरोबर आजूबाजूचं वातावरण शुद्ध झाल्यानंतर परिसर शुद्ध होतो. बरोबर आहे? कारण जिथे अग्नी पेटते तिथल्या सगळ्या जंतू मरून जातात. समजतंय तुम्हाला? जो थंडीचा काळ गेलेला आहे आपला, त्या थंडीमध्ये कुठे ऊन पडलेलं नसेल नसेल पडलेलं, तिथे थोडेफार जीवजंतू उत्पन्न झाले असतील, ते मारण्याचं काम सुद्धा ही होलिका करत असते. म्हणजे तुमच्यामध्ये जेवढी निगेटिव्हिटी आहे काढण्याचं काम ती करते, त्याचबरोबर तुमच्या वातावरणामधलं सुद्धा निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम ही करत असते. बरोबर आहे? समजलं? तर उद्याचा दिवस सगळ्यांसाठी खूप इम्पोर्टंट आहे. सगळ्यांनी काही ना काही उपाय करणं गरजेचं असतं, की तुमच्या आजूबाजूला जे निगेटिव्ह थॉट्स जरी आहे तुम्हाला, तरी ते दूर करण्यासाठी होलिका सगळ्यात छान तुम्हाला मदत करत असते. बरोबर आहे? सगळ्यात आता आपण त्याच्यापुढे हे तुम्हाला सगळ्यांना कळलं. त्यानंतर तुम्हाला माहिती नरसिंहांनी अवतार घेतला आणि त्याच्यानंतर भक्त प्रल्हादाचा वध केलेला आहे. बरोबर आहे? त्यांच्या मांडीवरती घेऊन त्यांनी हातांनी त्यांचं छाती फाडून त्यांचा मृत्यू झालाय. बरोबर आहे? तर सगळ्यात जास्ती उपासना आपण करू शकतो या पिरियडमध्ये तुम्ही जे मंत्र करता, तुम्ही जी पूजा करता, तुम्ही जी उपासना करता, ते तुम्हाला 5x म्हणजे त्याच्या दुप्पटीने तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं. जसं होळीच्या आपण जसं लक्ष्मीपूजनाच्या रात्री आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो, त्याचबरोबर ही जी पौर्णिमा आहे, या दिवशी लक्ष्मी मातेचा जन्मोत्सव आहे. सो त्या दिवशी सुद्धा तुम्ही लक्ष्मीची उपासना करू शकता. तुम्हाला जे लक्ष्मी मातेची उपासना करायची ते तुम्ही करू शकता. आता होळीच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेची उपासना करायची असते. त्याचबरोबर तुम्हाला जमेल तसं त्या रात्री 11 वेळा श्री सुक्त पठण तुम्हाला वाचता नसेल येत, तर तुम्ही श्रवण करा. मी तुम्हाला सांगते, की घरामध्ये त्याचे व्हायब्रेशन तुम्ही चालू ठेवा. तर कमीत कमी लक्ष्मी मातेला प्रार्थना करून तुम्ही 11 वेळा श्री सुक्ताचं पठण तुम्ही करू शकता. बरोबर आहे. हा एक भाग झाला, की माता लक्ष्मीला तुम्ही या दिवशी प्रसन्न करू शकता. त्याचबरोबर ज्यांना पण निगेटिव्हिटी आहे, ज्यांना पण वाटतं आपल्या लाईफमधनं काय काढून टाकायचंय, हा पहिला उपाय आपण लक्ष्मी माता प्रसन्न करण्यासाठीचा बघितला आहे, की तुम्ही लक्ष्मी मातेची तुम्ही ज्या पद्धतीने करता, त्या पद्धतीने उपासना करा किंवा जर कोणाला माहिती नसेल, तर तुम्ही 16 वेळा श्रीसूक्त वाचा किंवा नरसिंह स्तोत्र असतं ते सुद्धा वाचू शकता. बरोबर आहे? तर अशा पद्धतीने तुम्ही ही उपासना करू शकता. बरोबर आहे? सेकंड उपाय. तुम्हाला तुमच्या लाईफमधनं काय काढून टाकायचंय? राग, द्वेष, तुमची पॉवर्टी, तुमच्या मनामधली भीती, जे पण आहे तुम्हाला वाटतं, की हे माझ्या लाईफमध्ये आजपासून नकोय. एका व्हाईट पेपरवरती ब्लॅक पेननी लिहायचंय. एका व्हाईट पेपरवर तुम्हाला ज्या नको असलेल्या गोष्टी पूर्णपणे व्हाईट पेपरनी व्हाईट पेपरवरती ब्लॅक पेननी लिहून काढायच्या आणि त्या तुम्हाला सगळ्यांना होलिका दहनमध्ये टाकून द्यायचे, की बाबा जे माझ्या बॉडीमध्ये, औरामध्ये, माइंडमध्ये, सोलमध्ये जे माझ्या मागच्या कर्मांमध्ये जी पण निगेटिव्हिटी आहे किंवा तुम्हाला जे अफर्मेशन्स करायचे आहे, जेव्हा तुम्हाला काय नकोय, आजारपण नकोय, रिलेशनशिपचा इश्यू आहे तो नकोय, बरोबर आहे? पैशाची अडचण नकोय, घरात भांडणं नकोय. जे पण तुमचं असेल ते सगळं तुम्हाला लिहून त्या होलिका माताला अर्पण करायचंय आणि तिला तिथे प्रणाम करायचा आणि तिथे परिक्रमा करायची. हे झालं. त्याचबरोबर तुमची कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण बघणार आहोत. कुठलीही मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तर तुम्हाला उद्यापासून संकल्प घ्यायचा, की मी 40 दिवस ही उपासना करणार आहे. 40 डेज. तुम्हाला 40 दिवस बजरंग बाणचा पाठ करायचा आहे एकच वेळा. बजरंग बाण बरोबर आहे. हनुमान चालीसाच्या पुस्तकामध्ये शक्यतो बजरंग बाण असतं. बरोबर आहे? तर तुमची एक इच्छा घेऊन कंटिन्यूअस 40 दिवस तुम्हाला ते उद्यापासूनच सुरुवात करायची. हा उपाय वर्षातून एकदा सुरू करता येतो. सो तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता. 40 दिवस सलग तुम्हाला हे बजरंग बाणचा पाठ करायचा आहे, की तो तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. आता लक्ष्मी प्राप्ती बरोबर त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं प्रत्येक कामांमध्ये तुम्हाला अडचणी येताय. असं तुम्हाला वाटत आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपण उद्याच्या दिवशी आपण आपल्या घरातली नजर सुद्धा काढत असतो. तर नजर काढताना तुम्हाला एक पाण्याने भरलेलं नारळ घ्यायचंय. घरातल्या चारही कोपऱ्याला टच करत, पूर्ण भिंतींना टच करत, जी तुमची अफर्मेशन आहे, की माझ्या घराला लागलेली नजर असेल ती काढत, ते ओलं नारळ तुम्हाला होलिका दहनमध्ये तुम्हाला बर्न करायचंय. त्याचबरोबर होलिका दहनच्या आधी घरातला केर कचरा काढायचा आहे, अफर्मेशन करत, की माझ्या घरातली निगेटिव्हिटी, माझ्या घरातलं जे अनिष्ट आहे ते सगळं बाहेर काढत-काढत तो कचरा दारातनं बाहेर काढत एका पुडीमध्ये बांधायचा आणि तो सुद्धा होलिका दहनमध्ये तुम्हाला बर्न करायचं, की माझ्या घरातलं जे अनिष्ट आहे, जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी मी काढत आहे. होलिका माता तुला अर्पण करत आहे. आणि तू त्याच्यातनं ती जाळून पूर्ण भस्म करत आहे. बरोबर इथपर्यंत कोणाला काही इश्यू? सगळ्यांना समजलं? उपाय समजले? तुमच्या लाईफमध्ये खूप अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठीचा उपाय आपण आता बघणार आहोत. खूप मोठी रात्र आहे. तुम्हाला मंत्र चॅन्टिंग तुम्ही कुठल्याही मंत्राचं चॅन्टिंग करू शकता. होळीच्या रात्री ते तुम्हाला डबल, टिबल फायदा देत असतं. सो तुम्ही ते करू शकता. बरोबर आहे? तुम्ही जो मंत्र करत असाल तो करा. नाहीतर मी जसं सांगितलं तुम्हाला वाटत असेल, तो मंत्र तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता सगळ्यात छान उपाय. आपण सगळेजण रेकी शिकलेलो आहात. बरोबर? शिकलोय ना? सगळे रेकीचे स्टुडंट आहेत तिथे. कोण नाहीये? सांगा बरं पटकन कोण नाहीये? शिका पटापट. बरोबर आहे? ॲडमिशन्स ओपन आहेत आपल्या इथे. चांगली संधी आहे. सोडू नका. स्वतःच्या लाईफमध्ये बदल घडायचा असेल तर रेकी शिकलंच पाहिजे. सगळ्यात मोठा उपाय तुमच्या लाईफमधली निगेटिव्हिटी काढण्यासाठी आपण चोकरीचा उपाय करणार आहोत. ठीक आहे? तर एक तुम्हाला तुरटी घ्यायची आहे. स्क्वेअर पीस मार्केटमध्ये मिळतं किंवा एक छान असं पीस घ्या ज्याच्यावर तुम्हाला इझिली ब्लॅक पेननी चोकोरे काढायचा आहे. डोक्यावरनं 7 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे आणि एका पेपरमध्ये रॅप करून टाका. ज्याला जमत असेल त्यांनी असाच तो होलिका दहनमध्ये अर्पण करायचा की रिमूव्ह माय ऑल निगेटिव्हिटी. बरोबर आहे? आपण तुरटीनी उतरवतो नजर. सोबत आपण चोकोरे टाकणार आहे, की बाबा पूर्ण निगेटिव्हिटी काढ आणि होळिका दहनमध्ये आपण ती सोडणार आहोत विथ अफर्मेशन, की बाबा माझ्यातलं जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती काढ. त्याच्यानंतर जर तुमचे खूप कामात अडचणी येत असतील, बरोबर? खूप अडचणी येतात तुमच्या कामामध्ये. तुम्हाला काही कळतच नाहीये. सगळं काही करतोय. पण आपल्याला काही कळतच नाही तर स्वतःच्या डोक्यावरनं सुद्धा एक ओलं नारळ 7 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवून तुम्ही होलिका दहनमध्ये घरातल्या प्रत्येकाच्या डोक्यावरनं वेगवेगळं नारळ उतरवून तुम्ही टाकू शकता. टाकणं गरजेचं असतं कारण वर्षभर आलेली निगेटिव्हिटी काढण्याचं सगळ्यात मोठं साधन होलिका आहे. समजतंय? तितकी निगेटिव्हिटी इकडून-तिकडून निघणार नाही, जेवढी आपण होलिका दहनमध्ये आपण काढू शकतो. बरोबर आहे? प्रत्येक माणसाच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज फिरून तुम्ही एक ओलं नारळ टाकू शकता. आता मेन अडचणीचं हे तर राहिलंच, हे तर झालं. मेन दुसरा वाला उपाय. ज्याला वाटत असेल आपल्याला राहू खूपच त्रास देतो. कोणी कोणाला पत्रिका दाखवण्याचं, कोणाला वाटत असेल राहूमुळे मला कामं होत नाही, मला अडचणी आहेत, असं आहे, तसं आहे किंवा माझ्या कामांना खूप जास्ती टोक लागते, जे पण आहे. तर तुम्हाला एक नारळाचा गोटा घ्यायचा सुकं नारळ सगळ्यांना माहिती आहे? जे आपण मसाल्यामध्ये वापरतो.
सगळेजण मसाला बनवता ना घरी, पण तो अख्खा नारळाचा गोटा घ्यायचा आहे. त्यानं वरचं छोटंसं एक होल करायचंय. च्या समोरचं असं घ्यायचं, की ते कापता येईल आपल्याला छोटासा तुकडा त्याचा. त्याच्या आतमध्ये तुम्हाला फ्लेक्स सीड भरायचे आहेत. सगळ्यांना माहिती अलसी, अलसीचे बीज, अळसी भरायची आहे. त्याचबरोबर थोडंसं गूळ भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते झाकण बंद करायचं आहे. एकतर तुम्ही कलाव्याने बांधा, अदरवाईज थोडंसं अ, ओली कणिक लावा तिथे आणि ते पॅक करा, की थोड्या वेळ तुमचं ते टिकलं पाहिजे. ते तुमच्या डोक्यावरनं 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा अफर्मेशन करत, की माझ्यातली निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी मी करत आहे. 7 वेळा करा, 11 वेळा करा, 21 वेळा करा. करून होलिका मातेमध्ये टाकायचं तुम्हाला. तुमची कामं खरंच खूप अडत असतील, खूप प्रॉब्लेम होत असेल, तर हा उपाय सर्वोत्तम आहे. बरोबर आहे? आता पुढचा उपाय. लिहिले का सगळ्यांनी? उपाय लिहिले? नाहीतर लक्षात ठेवा. ओके? तर पुढचा उपाय तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी येण्यासाठीचा आहे, की तो सगळ्यांनी करण्याचा गरजा. घरामध्ये 4 लोक आहे, 5 लोक आहे. प्रत्येकाने 1 बताशा, 2 लवंगा तुपामध्ये भिजवलेल्या, 1 बताशा, 2 लवंगा तुपामध्ये भिजत घातलेल्या आणि 1 खायचं पान. हे होलिका माताला अर्पण करायचं, की माझ्या घरी धनधान्य, सुख-समृद्धी येऊ दे. बरोबर आहे? तर हे गरजेचं आहे सगळ्यांना. बरोबर आहे? आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आपण होलिका माताची प्रदक्षिणा करतो. तर प्रदक्षिणा करता आपल्याला अफर्मेशन्स करायचे असतात तिथे पण. नुसती प्रदक्षिणा नाही मारायची. प्रदक्षिणा मारताना सुद्धा तिला प्रार्थना करायची, की मनातल्या मनात, की माझ्यातल्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहे, आपण का बरं होलीला प्रदक्षिणा मारतो, की तिच्या अग्नीनी आपल्या औरामध्ये जे पण निगेटिव्हिटी आलेली असेल ती बर्न होऊ दे. समजतंय का? कारण जेव्हा आपण होळीला प्रदक्षिणा मारतो, तेव्हा तिची जाळ आपल्याला लागत असते. लागते ना? तेव्हा तिथे अफर्मेशन्स टाकायचे, की माझ्या आजूबाजूच्या औरामध्ये जी पण निगेटिव्हिटी असेल, ती बर्न कर बाबा. हे अफर्मेशन्स टाकणं गरजेचं बघा, सगळ्यात जास्ती गरजेचं काय आहे? तुमचं इंटेन्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम कशावरती करतं? तुमचं इंटेन्शन्स, तुमचे अफर्मेशन्स. तुम्ही जे थॉट करता, तुम्ही जे प्रोसेस करता, थॉट प्रोसेस, त्याच्यावरती ते काम करत असतं. सो तुम्ही नुसतंच प्रदक्षिणा मारलं तर ते काय, ती काहीच नाही म्हणणार. ती काम करेल का? अग्नी? करेल का? करेल. तुम्ही काही तिला बोललाच नाहीत, की बाबा जाळून टाक निगेटिव्हिटी माझ्यातली, तर ती जाळेल का? ती नॉर्मल राहील. सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा. पटापट ऑन करा. त्याच्याशिवाय पुढच्या रेमेडीज देणारच नाहीये मी. पटापट ऑन करा. चला पटापट ऑन करा सगळ्यांनी आपले चला. धन्यवाद. चला पटापट सगळ्यांनी आपले व्हिडिओज ऑन करा. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता आज रात्री तुम्हाला काय करायचंय मी तुम्हाला सांगते. जर अवेलेबल असेल, घरामध्ये पिवळी मोहरी जर असेल घरामध्ये, तर घराचे सगळे सगळे जे कॉर्नर्स तुम्हाला दिसतात, एक थोड्याशा जागा दिसतात, तिथे रात्रभर पसरवून ठेवायची विथ अफर्मेशन, की ही मोहरी माझ्या घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी ओढून घेत आहे. म्हणत सगळ्या घरामध्ये पसरवून टाकायची कॉर्नर्सला. उद्या सकाळी उठल्यानंतर केर काढताना ती पूर्ण जमा करायची आणि एका पुडीमध्ये बांधून ठेवायची. काय करायचं ती एका पुडीमध्ये बांधून ठेवायची आणि ती होलिका माताला अर्पण करायची. बरोबर? समजलं? उद्याच्या दिवस सगळ्यात जास्ती रिलीजिंग जे पण तुम्हाला नकोय, जे असेल ते तुमचं रिलेशनशिप पासून, मनी पासून, तुमच्या जॉबच्या अडचणी, तुमचं प्रमोशन, तुमचं जे काही आहे, ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या तुम्हाला होलिका मातामध्ये अर्पण करायच्या. तुम्हाला सांगितलं ब्लॅक पेननी लिहून नक्की टाका. पुढच्या वर्षभरामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये चेंज दिसून येणार आहे. आपण पूजा करतो. बरं होलिकाची
राख आणण्याचा मी तुम्हाला काही आग्रह धरणार नाही. पण जर तुम्हाला कारण आपण निगेटिव्हिटी काढणार आहे तिथे. सगळेजण निगेटिव्हिटी काढणार आहे. सो तिथनं राख शक्यतो नाही. एखादी खूप पवित्र असेल तर तिथनं आणली तर ती ओके. पण आपण जर सगळे आपण टाकतो तसंच कोणीतरी टाकणारच आहे तिथे उतरवून. मग ती राख आणून आपण घरामध्ये ठेवल्यावर आपल्याला काय लाभ होणार आहे? होलिका दहन हे सगळ्यात जास्ती निगेटिव्ह एनर्जी काढण्याचं साधन आहे, सगळीकडे. आजपासून नाहीये हे पुरातन काळापासून आलेलं आहे. पुरातन लोक हात पूर्ण बॉडीला उपटन लावायचे. ते उपटन घासून, रगडून काढून त्या होलिकामध्ये टाकायची. तुम्हाला माहिती आहे का? तर हे पुरातन काळापासून आलेल्या गोष्टी आहेत. आत्तापासून आलेल्या असं नाहीये, की हे खूप पूर्वजांपासून हे लोकं उपाय करत असतात. बरोबर आहे. पण आपण काय करतो? आपण फक्त पूजा करतो, निघून येतो. आपण होळीला एक नारळ अर्पण करतो. फक्त ते तिच्यासाठी अर्पण करतो. तिच्यासाठी अर्पण कराच करा. पण बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही करा. तिचा मान आहे तो तिचा मानच आहे. बरोबर आहे. तिला जे आपण अर्पण करतो ते तिच्या गोष्टी आहेतच. पण ह्या बाकीच्या गोष्टी आपल्या जवळ वर्षभरामध्ये आपण खूप काही साठवतो. आपल्या ऑरामध्ये, आपल्या माइंडमध्ये, आपल्या बॉडीमध्ये. बरोबर आहे? तर ते कुठेतरी क्लिन्झिंग प्रोसेस आपली करायची असते. म्हणून हे सण असतात बेसिकली काही-काही. कारण त्याच्यानंतर आपल्याला नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा आहे. बरोबर आहे? नवरात्र लगेच स्टार्ट होतंय. मग आपण पूर्ण बॉडी आपली क्लिन्झिंग असेल तर आपण ती साधना चांगल्या पद्धतीने करू शकतो. बरोबर आहे? तर काळे कपडे शक्यतो उद्या कोणी घालू नये. ठीक आहे? लक्षात ठेवायचं कोणी घालत असेल तर त्याला म्हणा, "बाबा तू काळे कपडे घालू नको." ठीक आहे? आता जर तुम्हाला आज तुम्हाला असं वाटत असेल खूप सारे शत्रू आहेत तुमच्याकडे. बरोबर आहे? तुमच्याकडे असं तुम्हाला वाटत असेल की खूप शत्रू आहेत. बरोबर आहे? तर तुम्हाला काय करायचंय? 7 गोमती चक्र. पण मला आता माहिती आहे आता इथे गोमती चक्र अभिमंत्रित तर कोणी केलेले नसतील, तर कुठल्याही मंत्राने तुम्ही एक माळाने ते अभिमंत्रित करा. कुठलाही मंत्र तुम्ही जो मंत्र करत असाल डेली त्यांनी अभिमंत्रित करा. काही इश्यू नाही. ठीक आहे? अभिमंत्रित 7 गोमती चक्र तुम्हाला घ्यायचे आहेत. तुमच्या इष्टला तुम्ही ज्यांना मानता त्यांना प्रार्थना करायची, की माझ्या आजूबाजूचे जे शत्रू आहेत, मला जे त्रास देतात आहे, बरोबर आहे? त्यांना तू दूर कर. गोमती चक्र तुमच्या हातामध्येच आहेत 7. तुमच्या इष्टाला प्रार्थना करून ते त्यानंतर तुम्हाला होलिका दहनमध्ये अर्पण करायचं, बरोबर आहे? आता नोकरी आणि व्यापारमध्ये तुम्हाला जर उन्नती हवी असेल, तर तुम्हाला 21 गोमती चक्र होलिका दहनच्या दिवशी शिवलिंगावर चढवायचे. आता ठीक आहे, कोणाला असं वाटत असेल रात्री मी जाऊ शकत नाहीये, तर ज्या दिवशी तुम्ही घरामध्ये अर्पण करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन परत ते मंदिरामध्ये अर्पण करा. पण होलिकाच्या रात्री जर तुम्हाला शक्य होत असेल 8 वाजता मंदिर उघडं असतील, तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा. तुमच्या नोकरीमध्ये, व्यापारमध्ये ज्या पण अडचणी येतात, त्या दूर करण्याचं काम हे गोमती चक्र करणार आहे, 21 गोमती चक्र. सगळ्यांना गोमती चक्र माहिती आहे? गोमती नदीमधून आलेला दगड, ज्याच्यावरती चक्र असतं, बरोबर आहे? जे आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्या लक्ष्मी पोटलीमध्ये वापरतो. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो, बरोबर? तुम्ही घरामध्ये जर तुमची पिंड असेल, तर तुम्ही तिथे वाहा आणि नंतर दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही ते मंदिरात अर्पण करून येऊ शकता. बरोबर आहे? त्यानंतर तुम्हाला वाटतं तुमचा खूप वाईट काळ चालू आहे. सगळ्यात वाईट काळ जर तुमचा चालू आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक पेंडुलमची घड्याळ विकत घ्यायचं पेंडुलमचं. पेंडुलम क्लॉक विकत घ्यायचंय आणि ते तुमच्या घराच्या नॉर्थ डायरेक्शनला, उत्तर दिशेला लावायचंय. कोणाला वाटतं, की माझा वेळ खूपच खराब चाललाय. त्यातून मी बाहेरच पडू शकत नाहीये. बरोबर आहे? तर होळीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. समजलं? अजून? आता मला सांगा, कोणी खूप आजारी आहे. बरोबर आहे? तर त्या माणसाच्या म्हणजे त्यांच्या ज्या औऱ्यावरून किंवा त्यांच्या अंगावरून 11 गोमती चक्र
उतरवायचे. बरोबर आहे? जो व्यक्ती आजारी आहे, अफर्मेशन करत की याच्या शरीरामध्ये जो पण आजारपण आलेला आहे ते काढून टाका. बरोबर आहे? असं 11 वेळा करून 11 गोमती चक्र 11 वेळा त्या माणसाच्या अंगावरनं उतरवायचे आणि ते अफर्मेशन करून तुम्हाला होलिकामध्ये टाकायचं की ह्याचा आजारपण दूर होऊ दे. आता अजून एक उपाय आपण बघणार आहोत लग्न जुळण्यासाठी, विवाहासाठी. बरोबर आहे? ज्यांचं लग्न होत नाहीये, त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? उद्याच्या दिवशी भगवान शिवच्या मंदिरामध्ये जायचं म्हणजे भगवान शंकराच्या मंदिरात जायचंय. एक साबूत पान, एक सुपारी, एक हळकुंड. बरोबर आहे? हे सगळं ठेवायचंय. एक पान, एक अख्खं पान घ्यायचंय. त्याच्यावरती एक अख्खी सुपारी, एक हळकुंड ठेवायचंय आणि ते पान जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती अर्पित करायचंय, की माझं लवकर लग्न ठरू दे. पण हे जेव्हा ठेवता तुम्ही पान शिवलिंगावर तेव्हा सरळ मागे न वळून येता घरी यायचंय. कोणाशी बोलायचं नाही, काय नाही, काय नाही. सरळ तुम्हाला हे काम करायचंय. कोणाशी बोलायचं नाहीये. तर हे तुम्ही होळीच्या दिवशी करू शकता. ज्यांना लग्न करायचंय, ज्यांचे लग्न जुळत नाहीये, हे त्यांच्यासाठी उपाय होता. बरोबर आहे? अजून एक, या दिवशी तुम्हाला साउथ डायरेक्शनला एक तुपाचा म्हणा, तेलाचा म्हणा दिवा पेटवायचा आहे. शक्य असेल, नुसता पेटवा. शक्य असेल तर एक कॅन्डल घेऊन जायची आहे होलिका मातेजवळ. तिच्या अग्नीने ते कॅन्डल पेटवून घरात आणायची आहे आणि त्या अग्नीने तो दिवा पेटवला तर उत्तम. नाही जमलं तर नुसता दिवा तुम्हाला साउथ डायरेक्शनला तो जेवढा जास्तीत जास्त चालेल तेवढा तुम्हाला तो पेटवायचा आहे. बरोबर आहे? तुम्हाला व्यापार आणि नोकरीसाठी तुम्हाला सांगितलं 21 गोमती चक्र तुम्हाला तिथे वाहायचे हे तर मी तुम्हाला सांगितलंय. बरोबर? अजून कोणाचा काही प्रश्न? व्हर्च्युअल हँड रेज करा. हा येस बोला. हाँ पल्लवी हेलो. मॅडम बोला. हाँ मॅम, अगर प्रॉब्लेम वगैरे काही चालू असेल तर पिरियड्स चालू असतील तर आपण मंत्र करू शकतो का? हे बघा हे बघा प्रत्येकाच्या मान्यावर आहे. तुम्ही जर करत असाल तर तुम्ही करू शकता. जर तुम्ही नसेल फॉलो करत तर तुम्ही चॅन्ट करा. पण जर तुम्ही फॉलो करत असाल तर नाही आलं. ऍक्च्युली कसं आहे, तो जो पिरियड आहे ना, तो बेसिकली लेडीज लोकांचा क्लिन्झिंगचा पिरियड असतो. ठीक आहे? सो हम्म. प्रत्येकाच्या मान्यावर आहे. काही लोकं करतात, काही लोकं करत नाही. हम्म. ठीक आहे? सो तुम्हाला जर वाटत असेल मला करायचंय, आणि होळीची पूजा वगैरे आपण करू शकतो. हे बघा अच्छा. तुमच्या मान्यावर आहे गोष्टी. तुमच्या घरातले अलाउ करत असतील, तुम्हाला वाटत असेल हम्म. मी करावी तर करू शकता. बरोबर आहे? ठीक आहे. थँक्यू मॅम. हां, कारण हो. प्रत्येकाचं हे आहे, काही लोकं करतात, काही लोकं करत नाही. ज्याला जसं हे कारण शेवटी ते देवाने आपल्याला दिलेलं आहे आणि त्या पिरियडमध्ये लेडीज ही खूप खूप तिची व्हायब्रेशन खूप स्ट्राँग असतात बेसिकली बघायला गेलं तर. ती खूप हाय एनर्जीला व्हायब्रेट करत असते. त्या ह्याच्यात साधना केली तर ते अजून पुढे जाऊ शकते म्हणून ती सांगितलंय की लेडीजनी त्या म्हणजे जेंट्स लोकांना भीती होती की लेडीजनी या पिरियडमध्ये जर साधना केली तर त्या पुढे निघून जातील. ओके. सो हे आपल्या मानण्यावर आहे की कोणाला करायची, कोणाला नाही. तो सगळ्यांचा पर्सनल प्रश्न असतो. हां, बोला. हां, येस बोला. मॅम, कर्जमुक्तीसाठी काय उपाय असतील तर सांगा. तुमचा आवाज क्लिअर नाहीये मला. लोन लोनसाठी काय उपाय असतील तर सांगा. अच्छा, कर्जमुक्तीसाठीचा उपाय हवाय तुम्हाला की येस. हा, लोनसाठीचा हवाय? गोमती चक्रवाला उपाय करा तुम्ही. तोच. ठीक आहे. गोमती चक्रवाला उपाय करा आणि कर्जमुक्तीसाठी तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करा.
बरोबर आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि रात्री श्रीसुक्त करा किंवा तुम्हाला जर माता लक्ष्मीचा कुठला पण मंत्र तुम्ही करत असाल, तर तो जास्ती वेळा करा, की त्याचं फळ तुम्हाला मिळेल. ठीक आहे? ठीक आहे. ओके. आणि शिवलिंगावरती जे गोमती चक्र अर्पित करायचे आहेत ना, ते पण जप करूनच करायचे आहेत का? म्हणजे नाही, एक माळ जप जप करून म्हणजे कसं आता आमच्याकडे जे असतात ते अभिमंत्रित केलेले असतात आम्ही. आम्ही ऑलरेडी हां, त्याच्यावरती प्रोसेस केलेली आहे. आता तुम्ही हां. केलेली नाही तर एकदा त्याच्यावरती काहीतरी गंगाजळ शिंपडून प्रोसेस करणं गरजेचं आहे ना. मग तुम्ही जो मंत्र करता रेग्युलर, तो मंत्र करून ते अभिमंत्रित करा आणि त्यानंतर ते वापरा, तर जरा इफेक्टिव्ह होतील. एवढंच ठीक. माझं म्हणणं आहे. अदरवाईज आपण जसं आता लक्ष्मी पोटलीचा क्लास आहे आपल्या इथे, तर त्यामध्ये मी गोमती चक्र कसं अभिमंत्रित करायचं ते त्या क्लासेसमध्ये आपण घेतच असतो. म्हणजे ज्यांनी केले त्यांना ते माहिती की गोमती चक्र कशा पद्धतीने तुम्ही अभिमंत्रित करू शकता. सो हे छोटे-छोटे क्लासेस असतात ते तुम्हाला खूप काही शिकवून जात असतात. ठीक आहे? थँक येस. यू. येस बोला कांचन मॅडम. नमस्कार. मी आज पहिल्यांदाच जॉइन झालेली आहे. तर आता तुम्ही जे सांगतायत ते जे पोटलीचं वगैरे त्यातली मला काहीच कल्पना नाहीये. ॲक्चुअली मला हे विचारायचं होतं, की या लहान मुलांसाठी आपण उद्याच्या दिवशी काय करू शकतो का? कारण माझा 8 वर्षाचा मुलगा आहे आणि खूप म्हणजे हल्ली ना खूप चिडचिडपणा आणि म्हणजे असं की म्हणजे प्रमाणाच्या बाहेर त्याचा चिडचिडपणा असा वाढलेला आहे. तर आपण त्याच्यासाठी काय करू शकतो का आपण? जे आपण सांगितले 2 उपाय, अलसी टाकून आणि नारळ दोन्ही उपाय करा. हां, हां. अफर्मेशन ओके. तुम्ही लिहा, की माझ्या मुलाचा राग कमी कर. जे अफर्मेशन निगेटिव्हिटी तुमच्या मुलामध्ये तुम्हाला जे वाटतंय ते निगेटिव्हिटी तुम्ही त्याच्या वतीने लिहून तुम्ही ते अर्पण करा किंवा त्याचा हात लावून तुम्ही अर्पण करा. त्याला म्हणा, "तू पकड थोडा ओके. वेळ" आणि त्याच्यानंतर तुम्ही हातात घेऊन तुम्ही टाका. पण तुम्ही तोपर्यंत जे चिडचिडपणा आहे त्याच्यासाठी तो दोन्ही नारळांचा उपाय तुम्ही केलेले बेस्ट. कारण वर्षभरातनं ते एकदाच येतं करायला. हा परत हो, पुढच्या हो. वर्षीच तुम्हाला करता येणार आहे. सो इतके दिवस हो. 8 वर्षात तुम्ही काहीच नाही केलं असेल, तर ती निगेटिव्हिटी थोडीफार जी आलेली असेल, हे बघा निगेटिव्हिटी कुठूनही येते. आपण रस्त्याने जात असतो, लोकं उतारे टाकत असतात, काहीही टाकत असतात. ते हो. कळत-नकळत आपल्या मागे येत असतं. हो ना. आपल्या चप्पल थ्रू हो. आपल्या घरांमध्ये घुसत असतं. सो तिथे क्लिन्झिंग प्रोसेस नाही होत झाली, रेग्युलर नाही. आधीचे लोकं होम हवन कंटिन्यूअस घरात करायचे. त्याच्यामुळे ते निगेटिव्ह एनर्जी तिथल्या तिथे क्लीन होत जायच्या. आता आपल्या घरामध्ये आपण होम हवन करत नाही. दिवा लागतो, कधी-कधी लागत नाही. कधी आपण घरभर धूप फिरवत नाही. कधी घंटानाद हो. होत नाही. सो निगेटिव्ह एनर्जी जाणार कशा? सो मग हे साठत-साठत जातं आणि मग ते खूप जास्ती होतं. सो हे छोटे-छोटे उपाय आपण करत राहिला तर ते क्लिन्झिंग डेलीच्या डेली होत राहतं. येस. हॅलो हो. मॅडम नमस्ते. थँक यू. हॅलो. हां, बोला. कोणाचा प्रश्न आहे? कोण बोलतंय? नमस्ते मॅडम. हां, बोला. व्यवसायासाठी काही तुम्ही सांगितलं ना गोमती चक्राचं ते परत सांगता का प्लीज? व्यवसायासाठी तुम्हाला 7 गोमती चक्र होते. हां, बरोबर आहे? ते तुम्हाला हां. 1 सेकंड हां. 21 आहेत मॅम. 7 21 गोमती आहेत. चक्र. हां, ते सॉरी. शत्रूंसाठी 7 सांगितले शत्रू आणि नाशनासाठी. नाही, व्यापारासाठी 21 सांगितले. व्यापारासाठी सांगितलं ना, व्यापाराच्या उन्नतीसाठी मी सांगितलं ना, गोमती ते चक्रांचा उपाय 21 सांगितले. 21 वाला. एक नोकरीसाठी वेगळा होता ना, व्यापार उन्नतीसाठी तो होलिका दहनमध्ये टाकण्याचा होता. हां, हां. बरोबर. हां. हां, पण मॅडम त्यावेळेस ना फोन वाजल्यामुळे मला ऐकायला नाही आलं म्हणून हां, ठीक आहे ना. तुम्ही 21 गोमती चक्र घ्या. ठीक हां. आहे. अभिमंत्रित आणि तुमची जी कामना आहे, मनोकामना आहे, ती बोलत त्या होळीमध्ये करा, की माझ्या व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी मी हे तुला अर्पण करत आहे. बरोबर आहे? हां, दोन्ही गोष्टी हां, करणार आहे होलिका माता पॉझिटिव्ह पण, निगेटिव्ह पण. बरोबर? हां. येस. ओके. थँक यू. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? उद्या सगळ्यांनी निगेटिव्हिटी रिमूव्हल, क्लिन्झिंग करायचंय. काही नाही तर पेपरमध्ये लिहून ते तरी करा. ठीक आहे. कुंदा मॅडम बोला. अनम्यूट करा तुम्ही. मी काय म्हटलं मॅडम, माझी मुलगी ज्या लग्नाची आहे, तर ती म्हणजे इथे राहत नाहीये. तर मी केलं तर चालेल का? हो, आता ती नाही राहत तर तुम्ही करा. ती कुठे राहते? बाहेर देशी आहे? बाहेर गावाला आहे ती. भारतामध्ये का भारताच्या बाहेर आहे? भारताच्या भारतामध्येच आहे, पण ती जाणार नाही ती. ओके. बाहेर राहते.
तुम्ही अर्पण करा आणि तिथे तिथे प्रार्थना करूया की ही माझ्या मुलीसाठी करत आहे, तरी भगवान शिव आणि पार्वती तुम्ही माझ्या मुलीचं लवकरात लवकर लग्न ठरायला मला मदत करा. ठीक आहे? येस. हेच अजून कोणाचा काही विचारायचं. प्रश्न? येस, कांचन मॅडम अनम्यूट करा. हा मॅडम मग उद्या पोटली केली तर चालेल काय? हो, म्हणजे ज्यांनी लक्ष्मी पूजन ज्यांना पाठीमाग करायची आहे, करा करा हा कारण करा. मी सगळं ते हे करून ठेवले सगळं अभिमंत्रित. फक्त उद्या पोटली करून आपल्या इथं म्हणजे ह्याच्या चंद्राच्या प्रकाशात ठेवलं तर चालेल. नाही, उद्या चंद्राच्या प्रकाशात ठेवू नका, पोटली करून डायरेक्ट ठेवून द्या तुम्ही, कारण उद्या रात्री ग्रहण पण आहे. ऍक्च्युली उद्या नाही, परवा रात्री मग ग्रहण पण उद्या आहे. आपल्या पण पोटल्या नको ठेवायला आपण केलेल्या घरी. नाही, पोटल्या ठेवू नका, कारण ग्रहण आहे बेसिकली. सो राहू द्या तिला तसंच. त्यांना धूपदीप दाखवा फक्त पोटल्यांना. पण तुम्ही उद्या नवीन पोटली बनवून अच्छा. तुमच्या तिजोरीमध्ये स्थापित करू शकता, काही इश्यू नाहीये. नाही द्यायचे एकाला करून मग ते हा करून करून द्या ना, माझ्याजवळ ठेवते. करून द्या. त्याला सांग पुढची पौर्णिमा येईल त्याच्यामध्ये तू कर पुढची प्रोसेस. बर चालेल हं. चालेल. आणि आणि हे घड्याळाचं सजेस्ट एकदा मॅडम सांगा की मला. पेंडुलमचं जे क्लॉक असतं ना, ते लावायचं तुम्हाला हा घरात उत्तर दिशेला. कोणत्या दिशेला? उत्तर दिशेला. उत्तर दिशेला. ओके. येस. बोला अजय सर, तुमचा काय प्रश्न आहे? थँक्यू मॅडम. येस, वेलकम. अजय सर, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार मॅडम. नमस्कार. एका वेळेला आपण किती उपाय करू शकतो? किती पण करू शकता. काय मग एकच दिवस मिळतो वर्षातनं. म्हणजे एक उपाय करून झाला की पुन्हा दुसरा करायचं की मग एकाच वेळेला सगळं हे करून 2-3 उपाय करून घरी काही यायचं? issue नाहीये. करू शकता एकाच वेळेस, काही इश्यू नाही. करू शकता. अच्छा, त्याआधी आपल्याला होळीची पूर्ण पूजा व्यवस्थित करून मग पुन्हा उपाय करायला जायचं आहे ना? तसंच बेटर राहतं, कारण होळीच्या पूजेला खूप लोक असतात ना, त्या पिरियडमध्ये आपण सगळे उपाय नाही करू शकत. सो ती पूजा झाल्यावर परत घरी जाऊन परत 5 मिनिटांनी आलात आणि जरा गर्दी कमी झाली की केला तरी चालू शकतो. मग हे उपाय सगळे आपल्याला भद्राकाळ संपल्यानंतर करायचे आहेत की आधी केलं तर चालेल? ऍक्च्युली जी होळी असते ना, ती भद्रामध्येच बर्न होते हो. हा, बर्न होण्याचं दरवर्षी भद्रा असते. सो तो काही इश्यू नाहीये, तुम्ही करू शकता उपाय, काही प्रॉब्लेम नाही. करू शकतो ना? ठीक आहे, चालेल. येस येस. ठीक आहे, सगळ्यांना सगळे उपाय समजले? ओके, सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. हे दरवर्षीसाठी तुम्हाला काम येणार आहे. पुढच्या वर्षी घेतलं तर अजून काहीतरी एक्स्ट्रा आपण घेऊन येऊ उपाय. पण हे उपाय तुम्ही करा, बरोबर आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्ही घरासमोर थोडंसं गुलाल शिंपडून तुमच्या घराच्या मेन डोअरवरती एक तुपाचा दिवा लावू शकता, की त्याने लक्ष्मी माता तुम्हाला प्रसन्न होईल. ठीक आहे, थोडंसं लाल गुलाल शिंपडायचा आहे असा आणि त्याच्यावरती एक तुम्हाला तुपाचा दिवा तिथे लक्ष्मी मातेसाठी तुम्ही नक्कीच लावू शकता उद्याच्या दिवशी. ठीक आहे, कारण उद्याची रात्र जी आहे ती महारात्र म्हणून म्हणतो आपण, बरोबर आहे. लक्ष्मी येण्याचं सुद्धा काम करते आणि निगेटिव्हिटी जाण्याचं सुद्धा काम ती करत असते. बरोबर आहे. तुम्ही यंत्र करू शकता, तुम्ही मंत्र करू शकता, तुम्ही साधना करू शकता. तुम्ही सगळं काही उद्याच्या रात्री करू शकता. बरोबर आहे. उद्याचा हा दिवस खूप मोठा असतो. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्ती तर तुमचं रिलीज करायला, तुमची निगेटिव्हिटी बर्न करायला, तुमचं क्लिन्झिंग प्रोसेस करायला खूप बेस्ट आहे, की तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या लाईफमध्ये छोटे-छोटे, हे सगळे छोटे-छोटे उपाय केल्याने त्या कमी होतात. हे लक्षात घ्या. ठीक आहे, बाकी सगळ्यांचं छान चालू आहे. ज्यांनी जे कोर्सेस केले त्यांचे सगळे प्रॅक्टिसेस चालू आहे. बरोबर आहे. जे काही शिकले आहेत मागे ते उपाय, जे पण कोर्सेस केले ते वापरत चला, डेली लाईफमध्ये वापरत चला. बरोबर आहे. ज्यांनी झिबू सिम्बल केलंय, सिजिल केलं आहे, बरोबर आहे, वापरा. ज्यांनी अॅनिमल टोटम केलंय त्यांनी ते यूज करा. ज्यांनी पोटली केली ती पोटली नवीन बनवा. आपण पोटलीचा क्लास परत घेऊनच येऊया. ठीक आहे. हॅलो मॅडम, नमस्ते मॅडम. मला जरा प्रश्न विचारायचा आहे. हां, हॅलो, बोला. बोला. स्मिता किलचे आहे माझं नाव. तर मला ना हल्ली खूप प्रॉब्लेम चालू होते. एक प्रॉब्लेम संपेपर्यंत दुसरा चालू होते. असं खूप त्रास होते मानसिक. हॅलो. मी तेच सांगते ना. तुम्हाला जे हं. प्रॉब्लेम येतात आहे ते सगळे पेपरवरती लिहून काढायचे आणि उद्या होलिका मातेमध्ये अर्पण करायचं, की बाबा हे सगळं मी तुला देऊन टाकलंय. हे हं, त्रास हं. मला नकोय. अच्छा. हां, हां, हां. तुम्ही त्यानंतर आजच माझ्या जॉइन लाईफमध्ये ह्या केलं. अडचणी नकोय तुम्हाला. अच्छा. हे मी बरं, तुला बरं. अर्पण केलंय ते हे तू कसं काढायचं ते तू काढ बाबा. बरोबर? हां. ठीक आहे, हे ठीक सगळे आहे. जे उपाय आहेत तुमचे, जे निगेटिव्हिटी रिमूव्हल क्लिन्झिंगची प्रोसेसच आहे. सो तुम्ही हे उद्याचे उपाय करणं गरजेचं आहे. म्हणून हो, हो. अर्जंटमधली आपली मीटिंग ही झाली. ठीक आहे, आणि हो, तुम्ही सगळ्या जणांनी उपस्थित राहिले त्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप आभार. बोला हं. कांचन मॅडम, अजून काही तुमचा प्रश्न आहे?
हो इथून. बोला. मॅडम आता तुम्ही ते सांगितलं ना म्हणजे जे पोटलीचं वगैरे ते तुम्ही सगळं सांगत होतात ते मला एकदा छोटंसं सांगाल कारण मी आज फर्स्ट टाइम तुमचं हे जे सेशन आहे ना ते जॉईन झाले ऍक्च्युली. ठीक आहे तर ना, मला तुम्ही या काही ग्रुपमध्ये जिथे पण तुम्ही जॉईन आहात त्या ग्रुपमध्ये तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस आहेत आपले. सो ते कोर्सेस आपण छोटे छोटे घेत राहतो. जसं लक्ष्मी पोटलीचं आहे, पर्स मॅजिक आहे, पेंडुलम डाउजिंग आहे, झिबू सिम्बल आहे, सिजिल सिम्बल आहे. आपण सर रेकी शिकतात, रेकीचे क्लासेस जॉईन करा. तुमचं लाईफ तुम्हाला बदलायला तुम्हाला छान मदत होईल. ॲनिमल टोटम आहे, स्टुडमचे कोर्सेस आहे, बॅच फ्लॉवर रेमेडीज आहेत. भरपूर कोर्सेस आहेत. आता मला आठवत नाहीये पुढचे. आपले ज्योतिषशास्त्राचे सब्जेक्ट्स आहेत. खूप कोर्सेस आहे आपल्या इथे. जवळ-जवळ ह्या म्हणजे ग्रुपमध्ये आपण आठवत टाकू ना पण आता नाही मला म्हणजे एवढे कोर्सेस आपण घेतो. सो इथे ज्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन आहात तिथे जॉईन राहा. आपल्या YouTube चॅनलला हो. सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हीलिंग अकॅडमीचं ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करा. त्याचबरोबर सरांची आता ॲडमिशन चालू आहे रेकी शिकायला. तर ते ॲडमिशन घेऊन टाका. सो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंज नक्कीच दिसतील. हो फक्त नक्की. एवढ्यासाठी फॉलो करणं गरजेचं असतं. शिकवणारा ज्ञान देत असतो. तुम्ही ते आत्मसात केल्यावरती तुम्ही ते किती यूज करता ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तुम्ही तिथे राहा. तुम्हाला प्रत्येक वेळेस वेबिनार होत राहतो. तिथे वेबिनारमध्ये हो. आल्यावर प्रत्येक कोर्सची माहिती तुम्हाला तिथे मिळते. सो तुम्हाला अशा पद्धतीने चालेल. तुम्ही जॉइन होत राहा. तुम्हाला पुढे-पुढे हळू-हळू सगळ्या गोष्टी कळत राहतील किंवा तुम्ही जर त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हीलिंग अकॅडमीचं ॲप डाउनलोड केलं तर तिथे सुद्धा तुम्हाला सगळे कोर्सेस जे आहेत ना त्यांची नावं विथ प्राइस तिथे तुम्हाला ऑलरेडी सगळे दिसतील. तुम्ही रेकॉर्डेड ओके. कोर्सेस सुद्धा घेऊ शकता. नाहीतर मग लाईव्ह घेऊ शकता. कसंही तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी इतका छान प्रतिसाद दिला त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक आभार. धन्यवाद. ठीक आहे. रेकॉर्ड मिळेल का? थँक्यू मॅम. तुमचं सॉरी पण थँक्यू खूप मला ऐकू मॅडम. नाही आलं. धन्यवाद. हां बोला. रेकॉर्ड मिळेल का ह्याचं? ते बघूया आपण रेकॉर्डिंग मिळेल का? ठीक आहे. ज्यांनी लिहिलं त्यांचं छान आहे. टाकलं तर सर टाकून देतील आपल्या YouTube वरती. चेक करा. चेक करत राहा. ठीक आहे. ओके प्लीज मिळालं तर बरं होईल. हरिओम मॅम. हो, हो, हो. सो हरिओम. परत असं नवीन विषय घेऊन आपण लवकरात लवकर भेटण्याचा प्रयत्न करू. या तोपर्यंत तुमचं मॅडम सगळ्यांचं लवकरच. धन्यवाद. लवकरच नवीन कोर्स मॅडम घेऊन. तुम्हाला थँक्यू आणि विजय हो हरिओम. मॅडम तुम्हाला पण थँक्यू विजय सरांना पण खूप धन्यवाद. हो, हो, हो. विजय सरांचे तर खूप खूप आभार मानलेच पाहिजे की त्यांनी आपल्याला हा आणि प्लॅटफॉर्म तुमचे उपलब्ध सुद्धा करून दिला आहे. धन्यवाद. तो तुमच्या आमच्या थँक्यू सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काही चेंज आणत असतो. ठीक आहे. चालेल. थँक्यू मॅडम. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. मॅडम. थँक्यू सरांना पण थँक्यू. येस थँक्यू धन्यवाद. मॅडम.